मित्रांनो नमस्कार। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण मोठ्या उत्साहात सगळ्यांनी साजरा केला आहात। आणि आजच्या दिवशी सावित्रीबाईंनी स्त्रियांची मुलींची पहिली शाळा काढली पुण्यामध्ये भिडेवाड्यात। तर आपण सगळ्यांनी खरं म्हणजे त्यांना मनापासून थँक्यू म्हणायला पाहिजे मुलीने, आणि तुम्ही सकाळी म्हणलात त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन, आभार, धन्यवाद। तर आपला आज ही टेन्स विषयी तिसरी तासिका चालू आहे। ह्या टेन्स पाठ शिकवते वेळेस टेन्स म्हणजे काय काळ तुम्हाला माहित आहे। ह्याच्या अगोदर आपण पहिल्या तासिकेमध्ये 3 घटक घेतले आहेत। कोणते 3 होते जोया? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर। बरोबर, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स। ह्याला मराठीत काय म्हणायचं कोण साहेब? सिंपल प्रेझेंट टेन्सला मराठी राणी साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ। अभिनंदन। हा बरोबर। त्याच्यानंतर पुढच्या तासिकेमध्ये आपण 3 प्रकार शिकवले आहेत। श्रीदेवी? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस। बरोबर, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस। ह्यांना मराठीत काय म्हणणार आपण? हा चिठ्ठी? चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ, चालू भविष्यकाळ। बरोबर। 6 झाले। 6च्या 6 कोण सांगेल? 6च्या 6 संजीवनी? सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, सिंपल कंटिन्युअस टेन्स, हा प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर कंटिन्युअस टेन्स। बरोबर आहे। आता इथपर्यंत आपण आलो। एकूण ह्याचे 12 प्रकार आहेत। 12 पैकी आपण 6 घेतले। पहिल्या तासिकेत 3 झाले, दुसऱ्यामध्ये 3 झाले, आणि आज आपला 3 घ्यायचे आहेत। खरं म्हणजे ह्याला शिकवण्यासाठी खूप वेळ लागतो, तरी पण आपण एक सोपी टेक्निक वापरून महत्वाच्या बाबी ह्यातल्या घेत आहोत। तर आज जो बघायचे ना आपल्याला त्याच्यामध्ये आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स। बरोबर। तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ, पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ, आणि फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ। बरोबर, इथपर्यंत लक्षात आलं आपल्या? म्हणा प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट टेन्स। प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय रे? पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे? फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे? बरोबर। आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य कशी असतात मित्र पहा। उदाहरणार्थ आय हॅव रिटर्न अ लेटर। ह्याच्यामध्ये काय दिसलं नाही तुम्हाला? काय सूत्र तयार होईल ह्याचं? बरं, सुरुवातीला सब्जेक्ट आहे, आय हा सब्जेक्ट आहे, SUBJECT। त्याच्यानंतर काय आलं ह्याच्यामध्ये? हॅव आलंय, हॅव असतं। त्याच्यानंतर क्रियापद किती आहे रे ह्याच्यात? बरोबर, कोण सांगितलं बरं? हा भाग्यश्री, अभिनंदन तुझं। ह्याच्यामध्ये V3 क्रियापदाचं तिसरं रूप आहे आणि ऑब्जेक्ट आहे। पहा कुठल्याही वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असतच, बरोबर, आणि क्रियापद पण असतं। फक्त क्रियापदाचं रूप पहिलं, दुसरं, तिसरं असं बदलत असतं। ह्याच्यामध्ये परफेक्ट टेन्स म्हणलं की क्रियापदाचं तिसरं रूप आलं। एखाद्या वाक्यामध्ये जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर तुम्ही ओळखायचं हे परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे। स्कॉलरशिपचे विद्यार्थी कुठल्या काळाचं वाक्य आहे जर ओळखा म्हणलं, किंवा दिलेलं वाक्य कोणत्या काळाचं आहे, जर क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते परफेक्ट टेन्स वाक्य असेल। बरोबर। पण त्याच्यामध्ये पण आणखी जर तुम्हाला ओळखायचं असेल, जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य असेल आणि त्याच्या अगोदर जर हॅव असेल आणि क्रियापदाचं तिसरं रूप असेल तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य असतं। बरोबर। हॅव आहे आणि क्रियापदाचं तिसरं रूप आहे तर ते नक्की प्रेझेंट परफेक्ट टेन्स वाक्य आहे। मग पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये काय होतं बरं? काय होईल पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये? काय येईल बघा, आय हॅड
रिटर्न अ लेटर. काय बदल झाला याच्यामध्ये? ह्याच्या ठिकाणी फक्त हॅड आलं, बाकी जसंच्या तसं. पूर्ण भूतकाळामध्ये ह्याच्या ठिकाणी हॅड येतं, बाकी जसं तसं. मग सब्जेक्ट प्लस हॅड. श्रीदेवी हॅड, हा हॅड म्हणायचं नाही, प्लस ऑब्जेक्ट. बरोबर, इथपर्यंत हे येतं. आता फ्युचर परफेक्ट टेन्स कसं होतं बघा. फक्त प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव आलं, ह्याच्यामध्ये चेंज फक्त हॅड येतं. फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय होतं पहा. आय शॅल हॅव, आय शॅल हॅव रिटर्न. ह्याच्यात काय बदल झाला रे? काय वाढलंय? आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. शॅल आलं. फ्युचर टेन्स म्हणलं की शाल किंवा विल येतं पहा. ही एक तुम्ही ह्याची ही लक्षात ठेवा गोष्ट. फ्युचर टेन्स म्हणलं की काय होतं? शाल किंवा विल नक्कीच येतं. फ्युचर टेन्स म्हणलं की शाल किंवा विल नक्की येतं. ही एक गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा. बरोबर. तर आय शॅल हॅव रिटर्न. इथं पण क्रियापदाचं काय झालं? तिसरं रूप आलेलं आहे. तिसरं रूप ही ध्यानात ठेवा. सब्जेक्टला सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट प्लस शाल. शाल आणि विल पण येतं बरं. इथं आय असणार, ह्याच्या पुढे शाल आलेला आहे. शाल किंवा विल सूत्रामध्ये आपण असं लिहावं लागेल. प्लस V3 क्रियापदा तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. मित्र बघा इथं क्रियापदाचे तिसरे रूप किती महत्वाचे आहेत. जसं गणितामध्ये गुणाकार भागाकार करते वेळेस तुम्हाला पाडे महत्वाचे आहेत. पाड्याशिवाय तुम्ही गुणाकार भागाकार करू शकत नाही. तसं टेन्स मध्ये क्रियापदाची रूप महत्वाची आहेत. ते रूप आपल्याला पाठ करावे लागतील. ठीक आहे. तर मग आपण असे काय वाक्य घेऊया. आता इथं आय हॅव रिटर्न अ लेटर ही वाक्य झालं. समजा आपण करता बदलूया. करता जर आपण ही केलो ही, तर ह्याच्या पुढं ह्या सूत्रामध्ये आणखीन एक थोडा चेंज होईल मित्र. ह्यावच्या ठिकाणी हॅज पण येऊ. ह्याव आणि हॅज दोन्हीपैकी एक येतं बघा. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. ह्याव किंवा हॅज. तर हीच्या पुढे हॅज येतं. ही सी इटच्या पुढे काय येतं? हॅज. ही हॅज. उईच्या पुढे ह्याव येतं. यूच्या पुढे ह्याव येतं. ही पण लक्षात ठेवा. ही हॅज प्लेड क्रिकेट. ही हॅज प्लेड क्रिकेट. याचा अर्थ काय होईल रे ह्या वाक्याचा? मग पूर्ण झाल्या बघा. क्रिया पूर्ण आहे. कारण आपण म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे क्रिया पूर्ण आहे. म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स क्रिया कशी आहे? पूर्ण आहे. आणि फ्युचर परफेक्ट टेन्स ह्याच्यामध्ये पण भविष्यात पूर्ण होईल असं ते म्हणतात. तर बघा ही हॅज प्लेड क्रिकेट. ही हॅज प्लेड क्रिकेट म्हणजे काय ह्याचं? क्रिकेट खेळत आहे. खेळलेले आहेत. म्हणजे त्याने क्रिकेट खेळलेला आहे. ही हॅज प्लेड. क्रिया पूर्ण झाल्या. आम्ही खेळलेलो आहोत. तुम्ही कधी कधी म्हणता बघा, अरे तुम्ही माकणी थोरला गेलतो का? तिथला हे बघितला होता. तर तुम्ही काय म्हणता? आम्ही बघितलो तिथला. बरोबर, बघितलेलं आहे. ते काम तुम्ही केलेलं आहे. म्हणून ह्याला म्हणायचं ही हॅज प्लेड क्रिकेट. त्याने क्रिकेट खेळलेला आहे. सी हॅज सिंगिंग अ सॉन्ग. तिने गाणं गायलेलं आहे. शी हॅज सिंगिंग अ सॉन्ग. तिने गाणं गायलेलं आहे. बरोबर. त्याच्यानंतर उईच्या ठिकाणी काय येईल? उईच्या समोर वी हॅव गॉन. कुठं? वी हॅव गॉन टू मुंबई. आम्ही मुंबईला गेलेलो आहोत. वी हॅव गॉन टू मुंबई. MUMBAI. आणखीन
यू किंवा दे पण घेऊ शकता, त्याच्या पुढे पण ह्यावच येतं. यू हॅव काय द्यायचं पुढे क्रियापद? यू हॅव शी हॅज सिंग सॅंग संग काय होईल? सिंग सॅंग संग. तिचं लक्ष आहे बघा, SUNG सिंग सॅंग. शी हॅज संग अ सॉन्ग. चौथं रूप नाही, तिसरंच रूप येतं. बरोबर आहे, तिची टाळ्या वाजवा एकदा. शी हॅज संग अ सॉन्ग. बरोबर. तर अशा पद्धतीने प्रेझेंट परफेक्टचे वाक्य झाले. मग ह्याचा आता आपला पास्ट परफेक्ट कसं करायचं बघा. ही हॅज प्लेड क्रिकेट, ह्याचं पास्ट परफेक्ट काय होईल? He had played cricket. प्लेइंग नाही आहेत, तिसरंच रूप. हा राणी सांग बर काय होईल? He had played cricket. प्लेइंग येतच नाही. हा ही हॅड प्लेड PLAYD. त्याने क्रिकेट खेळलेला होता, याचा अर्थ खेळलेला होता भूतकाळात. ही हॅड प्लेड क्रिकेट. ही हॅड प्लेड क्रिकेट. आणि ह्याच इथलेच करूत लगेच वाक्य. हा सी हॅड. इथं मात्र हॅडच असतं. इथं ह्याच पैकी एक येतं, ही ध्यान ठेवा. इथं म्हणजे कुठं? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव किंवा ह्याच पैकी एक असतं. इथं मात्र हॅडच येतं. शी हॅड संग अ सॉन्ग. शी हॅड संग SUNG संग अ सॉन्ग. बरोबर म्हणा, शी हॅड संग अ सॉन्ग. त्याच्यानंतर इथं काय येईल? वी हॅवच्या ठिकाणी गोईंग म्हणायचं नाही. आता तुमच्या मनावरती कंटिन्युअस जास्त झालंय. वी हॅड गॉन टू मुंबई. 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 त्यानंतर ही वाक्य कोण बदलून सांगेल प्रेझेंट परफेक्टचं पास्ट परफेक्ट मध्ये? प्रेझेंट परफेक्ट. हा श्रीदेवी. We had danced into school. हा यू आहे इथं. यू हॅड in the school. In the you have danced in the school. इथं you had danced म्हणा. You had danced in the school. You had danced in the school. आणि इथं फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये काय होईल? आता ही वाक्य करायचं आहे. ही हॅडचं चेंज करा. ही हॅड प्लेड क्रिकेट. ह्याचं ही विल हॅव येतं पुढं. ही विल हॅव प्लेड क्रिकेट. ते क्रिकेट खेळलेले असतील. आता तुम्ही म्हणता ना पुढच्या वर्षी आम्ही 8वीत असू, जे 7वीचे आता विद्यार्थी आहेत. आता तुम्ही कितवीला असाल पुढच्या वर्षी? 8वीत. भविष्यकाळ, पण पूर्ण भविष्यकाळ. भविष्यामध्ये क्रिया पूर्ण झालेली असेल, पण सध्या नाही, पण भविष्यामध्ये होईल. पुढच्या वर्षी आम्ही आता 8वीत असू. तसं ही विल हॅव प्लेड क्रिकेट. त्यांनी क्रिकेट खेळलेले असतील. एखादी मॅच आहे तर आपण हा शी विल हॅव संग अ सॉन्ग. बरोबर. शी विल हॅव संग म्हणा. शी विल हॅव संग अ सॉन्ग. शी विल हॅव संग अ सॉन्ग. ही वाक्य काय होईल? We shall
have to मुंबई. आम्ही मुंबईला गेलो असू उन्हाळ्याच्या सुट्टीत. एखादा सण असेल भविष्यात येणारा तर आपण म्हणतो कधी कधी की त्या दिवशी आम्ही ही करत असू. आता 26 जानेवारीला ह्या वेळेला आपण काय करत असू? भाषण करत असू. तुमचा डान्स असेल तर डान्स करत असू. पुढची गोष्ट सांगण्यासाठी त्याचा उपयोग होतो. बरोबर. वी शॅल हॅव काय तर पुढं गॉन टू मुंबई. क्रियापदाचं तिसरं रूप येतं हे लक्षात ठेवा. गॉन टू मुंबई. बरोबर. पुढचं वाक्य काय? द स्कूल. यू शॅल हॅव. यू नाही इथं विल घ्यायचं. यू विल हॅव डान्स्ड. इन द स्कूल. पहा ह्याचा मराठीतून पण तुमचा अर्थ लक्षात आला पाहिजे. आपण हे कुठं वापरतो? आय हॅव रिटर्न अ लेटर. मी पत्र लिहिलेले आहे. लिहिलेले आहेत म्हणजे तू लिहिलाय का कधी पत्र? मी बरेच वेळेस लिहिलोय म्हणजे त्याची क्रिया पूर्ण आहे. मी पत्र लिहिले आहे. आय हॅव रिटर्न लेटर. मी पत्र लिहिलेले होते आणि ही लिहिलेले असेल भविष्यामध्ये. असं पण हे मराठीमध्ये पण होतं. ही हॅज प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला आहे. ही हॅड प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला होता. ही विल हॅव प्लेड क्रिकेट. तो क्रिकेट खेळलेला असेल. तुम्ही सांगा मराठीत होतं. शी हॅज संग अ सॉन्ग. तिनं गाणं गायलेलं आहे किंवा म्हटलेली आहे. शी हॅड संग अ सॉन्ग. होती. भूतकाळ म्हणलं की होती. इथं आहे. इथं होती. शी विल हॅव संग अ सॉन्ग. लिहिली असेल. भविष्यामध्ये कसं असेल? तिनं गाणं गायलेली असेल. वी हॅव गॉन टू मुंबई. वी हॅव गॉन टू मुंबई. आम्ही वी म्हणजे आम्ही मुंबईला गेलेलो आहोत. आम्ही मुंबईला गेलेलो आहोत. पूर्ण वर्तमान काळ. वी हॅव गॉन टू मुंबई. गेलेलो होतो. वी शॅल हॅव गॉन टू मुंबई. गेलेलो असेल. कधी कधी म्हणता आज 8 दिवसाला आपण लग्नात राहू. कोणाच्या लग्नात राहू? तुमची तारीख वगैरे फिक्स असते कोणाची तर लग्नाची. मग तुम्ही म्हणता आज 8 दिवसाला आपण लग्नात असाल बरं का. तुमच्या घरी म्हणतेत बघा. एखादा घरी तुमचा काहीतरी चांगला कार्यक्रम आहे मग तुम्ही सहज म्हणता आज 8 दिवसाला आपण कुठं असू? मुंबईत असू. कशाला? कुणाच्या तर लग्नाला, कुणाच्या तर वाढदिवसाला म्हणता का नाही? तशातला हा भविष्यकाळाचा प्रकार आहे. पूर्ण भविष्यकाळाचा. यू हॅव डान्स्ड इन द स्कूल. त्याने शाळेत डान्स केलेला आहे. यू हॅव डान्स्ड इन द स्कूल. डान्स केला होता. आणि यू विल हॅव डान्स्ड इन द स्कूल. डान्स केले. अशा पद्धतीची ही वाक्य आहेत. आता तुम्हाला ह्या प्रत्येकाची अगोदर वाचून तर घेणारच आहे मी. थोडं अवघड वाटायला काही. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर पेक्षा नाही ना काय अवघड. तर हे ध्यानात ठेवा. आता तुमच्याकडे किती वाक्य झाले? 9 झाले. बरोबर. सिंपलचे 3, कंटिन्युअस 3 आणि परफेक्टचे 3. आणि पुढचा एक प्रकार असतो ह्याच्यामध्ये फक्त पुढच्या प्रकाराला ते बिन लागतं आणि क्रियापदाचं 4थं रूप येतं. ते तुम्हाला शिकवेन मी. पण सुरुवातीला एकदा वाक्य म्हणूया आपण. आय हॅव रिटर्न अ लेटर. आय हॅड रिटर्न अ लेटर. आय शॅल हॅव रिटर्न अ लेटर. ही हॅज प्लेड क्रिकेट. ही हॅड प्लेड क्रिकेट. He will have played cricket. She has sung a song. She had sung a song. She will have sung a song. We have
gone to Mumbai. gone to Mumbai. We had We had gone to Mumbai. gone to Mumbai. We shall have We shall have gone to Mumbai. gone to Mumbai. You have You have danced in the school. danced in the school. You have You had you had danced in the school. danced in the school. You will have You will have danced in the school. danced in the school. हा, थँक्यू. बघा, आणि आणखीन ह्याचं निगेटिव्ह करा म्हणून कधी कधी तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो. ह्या वाक्याचं काय करा, निगेटिव्ह करा. तर आय हॅव नॉट रिटन अ लेटर, आय हॅड नॉट रिटन अ लेटर आणि आय शॅल हॅव नॉट रिटन अ लेटर. म्हणजे मी आंबा खाल्ला नाही. बरोबर, मी गावाला गेलो नाही, असं ह्याच्या पुढे जर नॉट वाढवलं किती निगेटिव्ह वाक्य होतं, नकारार्थी. ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट, शी हॅज नॉट संग अ सॉन्ग, वी हॅव नॉट गॉन टू स्कूल, यू हॅव नॉट डान्स्ड इन द स्कूल, शी हॅड नॉट संग अ सॉन्ग. ह्याच्यामध्ये आणखीन एक भरीव अभ्यास. ही वाक्य तर 10 कराच, पण ह्याच्यामध्ये नॉट घालून आणा, म्हणजे निगेटिव्ह होतं, त्याचा तुमचा जास्त सराव होईल. बरोबर, नॉट कुठं घालायचं, आय हॅड नॉट रिटन अ लेटर, मी पत्र लिहिलेलं नव्हतो. ही हॅड नॉट प्लेड क्रिकेट, त्यानं क्रिकेट खेळला नव्हता. तुम्ही कधी कधी वर्गात बोलता मी केलो नव्हतो सर, इंग्लिश मध्ये काय कसं सांगणार, मी केलो नव्हतो असं म्हणता ना, सायनात म्हणतो का मी केलो नाही सर त्यानंच केलं. इंग्लिश मध्ये सांगण्यासाठी आय हॅव नॉट डन, मी ते केलं नाही, तर ह्याचं निगेटिव्ह पण होतं. ठीक आहे, आता एकदा वाचन घेऊया. तुमच्यातलं कोणतरी वाचून दाखवा. इथून वाचा. प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स, फ्युचर परफेक्ट टेन्स. आय हॅव. श्रीदेवी कोण कोण वाचणार आहे जरा हात वर करा. तुम्ही म्हणसाल सारखं सर एकालाच बोलवतेत, असे होणे. हा, दुसरं कोण इकडं मुलामध्ये बघा किती हात वर, तिघाचे हात वर आहेत, तिघाचे आता फक्त. संजीवनी तुझं आहे का वर, आहे ना? हा हा, तू ये बेटा, ये. हा हा ना, वाचा. तिन्हीच्या तिन्ही होऊ द्या. हो Present perfect tense. Present perfect हो बेटा. tense. Past perfect tense. Past perfect tense. Future perfect tense. Future Perfect. tense. He has played for cricket. He has मोठ्यानं म्हणा. He has come to Mumbai. Going to Mumbai. You have danced in the school. Danced in the school. I had म्हणा. रिटर्न written a letter. Written a letter. नाही, ती राहू दे, खालचं वाक्य वाच. He had प्लेड played cricket. He had sang a song. We had गॉन gone to Mumbai. You had danced in the school. He will have प्लेड played cricket. He will have sung the song. We shall have गॉन टू. gone to Mumbai. हा, You will have danced in the school. स्कूल. व्हेरी गुड. श्रीदेवी असं वाचा, म्हणजे एक वाक्य तिन्ही प्रकारात एकदाच. आय हॅव रिटन अ लेटर, आय हॅड रिटन अ लेटर, आय शॅल हॅव रिटन अ लेटर, असं. तो ही चढी घेत. हा वाचा देवी, हा वाचा. Present perfect tense. पूर्ण वर्तमान म्हणा. काळ. Past perfect tense. पूर्ण भूतकाळ. Future म्हणा. perfect tense. पूर्ण भविष्यकाळ. I have written a letter. I had written a letter. I shall
letter. He has played cricket. He had played cricket. He will have played cricket. She has sung a song. She had sung a song. She will have sung a song. We have gone to Mumbai. We had gone to Mumbai. We shall have gone to Mumbai. You have danced in the school. You had danced in the school. You will have danced the school. ओके, व्हेरी गुड. चला पुढं राणी तू वाचा. असं सरळ मध्येच वाचा. तीनही वाक्य म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट. वर वाचा वरच. Present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ. बसा. Past perfect tense. पूर्ण भूतकाळ. Future perfect tense. पूर्ण भविष्यकाळ. I have रिटर्न. written a letter. I had written a letter. आय शॅल हॅव असं म्हणाय. आय शॅल हॅव I shall have written a letter. ही हॅज Played cricket. He had played cricket. He will हॅव have played cricket. She has sing the song. sung a song. She had sung a song. She will have sung a song. We have Gone to Mumbai. we had We had gone to Mumbai. We shall have gone to Mumbai. you You have danced in the school. You had danced in the school. You will have danced in the school. व्हेरी गुड. चला नंतर कोण वाचणार आहे? संपले तू. या किती जण वाचणार आहेत आणखी? एवढी लास्ट. ओके. Present perfect tense. पूर्ण वर्तमान काळ. Past perfect tense. पूर्ण भूतकाळ. Future perfect tense. पूर्ण भविष्यकाळ. I have written a letter. I had written a letter. I shall खाली have छडी ठेवायचं. written a letter. He has played cricket. He had played cricket. He will have played cricket. She has sung a song. She had sung a song. She will have sung a song. We have gone to Mumbai. We had gone to Mumbai. We shall have gone to Mumbai. You had danced
joined the school. We had. You had. We had. Das joined the school. Das joined the school. You had. You will have. You will have. Das joined the school. Das joined the school. व्हेरी गुड. चला एकदा टाळ्या वाजवा तुम्हा सगळ्यांसाठी. तर पहा अशा पद्धतीची 10 वाक्य तुम्हाला करायचे. प्रेझेंट परफेक्ट टेन्सची 10 वाक्य तुम्ही करा. पास्ट परफेक्टची 10 आणि फ्युचर परफेक्टची 10. फक्त करता वगैरे बदलायचं ह्याच्यामधला. आयच्या ठिकाणी उई घाला. ही सीट वगैरे अशा पद्धतीने करू शकता. एखादं नाव घेऊ शकता इथं. केदार हॅड रिटर्न लेटर. केदार हॅव रिटर्न लेटर. केदार हॅज रिटर्न लेटर. आणि हे जे निगेटिव्ह पण वाक्य करता येतात नकारार्थी. तर ह्याच्या पुढे तुम्ही नॉट घातलं का इथं. आय हॅव नॉट रिटर्न लेटर. ही हॅज नॉट प्लेड क्रिकेट. आधी अशी वाक्य लिहून घ्या आणि त्याच्यानंतर फक्त नॉट साठी मला सांगा. एकदा ही लिहून घेतलं की तुम्हाला इथं नॉट लिहून देईन मी. आय हॅड नॉट. तेव्हा इथं नॉट. हॅज जिथं आहे ना त्याच्या पुढे नॉट घालायचं फक्त. ही ध्यानात ठेवा लक्षात कोण. अगोदर असे साधे वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स ही होकारार्थी वाक्य हे सगळे. आणि ह्याच्यानंतर नकारार्थी निगेटिव्ह ती वेगळे असतात. तर ती खूप सोपं आहे. ह्याच्या पुढे नुसतं नॉट घातलं की झालं. सी हॅज नॉट झालं वाक्य तयार. वी हॅव नॉट गॉन टू मुंबई. यू हॅव नॉट डान्स्ड. कळेला. ओके कळला अभ्यास. थँक्यू. अभिनंदन.